आताच्या क्षणाची आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे जयंत पाटील विनोद तावडे यांच्यात बैठक सुरू असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात बैठक सुरू असल्याची ही माहिती मिळते आहे। ही आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर ही बैठक संपल्याची सुद्धा माहिती येते। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट जयंत पाटील विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे। दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। पवारांची राष्ट्रवादी आता एनडीए सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, जयंत पाटील विनोद तावडे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, काय ताजे अपडेट? नक्कीच रुबीना, आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे, दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, पडद्यामागे चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकतर एनडीए सोबत जाणार किंवा मग एनडीएला बाहेरून पाठिंबा देणार। आता या संदर्भात भेटीगाठी देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते यांच्यामध्ये आता संवादाला देखील सुरुवात झालेली आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यामध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भातच चर्चा झाल्याची माहिती देखील सध्या समजते। जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एनडीएला जर पाठिंबा दिला किंवा मग बाहेरून जर पाठिंबा दिला तर या पाठिंब्यानंतर पक्षाला केंद्रामध्ये नक्की काय मिळणार आणि राज्यामध्ये पक्षाच्या वाट्याला सत्तेत काय मिळणार या संदर्भात सध्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याच अनुषंगाने या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्यावरती आमदार आणि खासदारांची काय नक्की भूमिका आहे त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि ही घडामोड पक्षांतर्गत सुरू असताना आता भाजपच्या नेत्यांसोबत देखील जयंत पाटील हे सध्या आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळत आहे। अर्थात या भेटी संदर्भात कोणीही उघडपणे किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देत नाहीये, मात्र ऑफ रेकॉर्ड बोलत असताना जे नेते आहेत ते मात्र उघडपणे या भेटीगाठी संदर्भात बोलताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे। वरिष्ठ पातळीवरती देखील आता घडामोडींना सुरुवात झालेली आहे। दिल्लीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत जे दिल्लीमध्ये असतात त्यांनी देखील भाजपच्या नेत्यांसोबत त्या ठिकाणी बैठक घेतल्याचं कळत आहे। आणि मुंबईमध्ये विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। पक्षाला नक्की काय मिळणार, किती वाटा मिळणार या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे कधीपर्यंत नेत्यांची आणि खासदारांची भूमिका जाणून घेतल्यानंतर पक्ष पुढील घडामोडीसाठी तयार होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अंतर्गत हालचालींना वेग वाढलेला आहे। नेत्यांची भूमिका आता जाणून घेतली जाते। खासदारांची संख्या सुद्धा मोठी आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या एनडीएला जास्तीत जास्त खासदारांची सध्या गरज आहे आणि त्यांची जुळवाजुळव जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे खासदारांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि आमदारांची सुद्धा संख्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्यांची पाहायला मिळते। पक्षाची ताकद जाणूनच पुढची जी वाटचाल आहे आणि किंवा पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे निर्णय घेतील। मात्र सध्या तरी बैठकीला सुरुवात झालेली आहे। कधीपर्यंत सगळे भूमिका जाणून निर्णय किंवा घोषित करण्यात येतो किंवा कशा पद्धतीनं ही चर्चा पुढे जाते की याच ठिकाणी थांबते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वरिष्ठ नेते जेव्हा भेटतात तेव्हा पुढील हालचालीचा जो अंदाज जो आहे तो बांधला जातो। सध्या विधान भवन असेल मग किंवा नेत्यांशी बोलल्यानंतर एक अंदाज जो आहे तो सध्या लक्षात आपण घेतोय। जे नेते आहेत, जे आमदार आहेत ते पक्षाकडनं वारंवार असं म्हणतात की सत्तेत जायला पाहिजे, कामं होत नाहीये, विकास कामं होत नाहीये। 2029ला आपल्याला निवडणुकीला देखील सामोरं जायचं आहे। त्यामुळे जर आपण लवकरात लवकर जर सत्तेत सामील झालो तर याचा फायदा आम्हाला देखील होईल, पक्षाला देखील होईल, अशी मागणी एकीकडे आमदारांची होत असताना आता वरिष्ठ नेत्यांमध्ये देखील चर्चेला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने पुढील घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय राष्ट्रवादीत आता हालचालींना वेग आलेला आहे। शरद पवारांची एनडीएला साथ मिळते की काय या सगळ्यावर आता चर्चा सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते, कारण जयंत पाटील आणि विनोद तावडेंची भेट झाल्याची ही माहिती आहे।